लालचमध्ये येऊन माझ्या बापाने माझे लग्न जबरदस्तीने एका वेड्या मुलाबरोबर लावून दिले. लग्नाच्या पहिल्या रात्री मी बेडवर बसून माझ्या नशिबावर रडत होते. पण माझ्या खोलीत जो आला तो खूप नॉर्मल होता. मला खूप आनंद झाला. रात्रभर त्याने माझ्यावर प्रेम केले. आम्ही दोघांनी एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारल्या. पण सकाळ झाल्यानंतर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. जेव्हा माझ्या सासूने सांगितले की तुझा वेडा नवरा रात्रभर रस्त्यावर फिरत होता, हे घे, सांभाळ तुझ्या नवऱ्याला. माझे नाव वर्षा आहे. एके दिवशी बाबा जेव्हा घरी आले तेव्हा ते खूप खुश होते. ते माझ्या आईला म्हणाले, अभिनंदन, आपल्या मुलाचे, तेजसचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आपल्याजवळ आता यापुढे पैसाच पैसा असेल. बाबांचे हे बोलणे ऐकून मी किचनमधून धावत आले आणि खुश होऊन बाबांना म्हणाले, बाबा, आता तर तुम्ही माझेही ॲडमिशन युनिव्हर्सिटीमध्ये करून द्याल ना? बाबांनी काही वेळ माझ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, अरे, गोळी मारताय शिक्षणाला, उगाच का त्रास करून घेत आहे स्वतःला? तेजसचे जाऊ देत, तो मुलगा आहे, इकडे तिकडे धक्के खात कसाही शिकेल. पण तुझ्यासाठी तर मी खूप चांगला विचार केला आहे. मी माझ्या मुलीचे लग्न अशा घरात करणार आहे जिथे ती राज्य करेल. इथे तर तुझी आई तुझ्याकडून भांडी घासून घेते, कपडे धुवून घेते. तिथे तुला स्वतः उठून पाणीसुद्धा घ्यावे लागणार नाही. बाबांचे बोलणे ऐकून आई मध्येच म्हणाली, का, मुलीला असले स्वप्न का दाखवत आहात? अहो, सासरी तर सर्व मुलींना कामच करावे लागते. मग ती कितीही मोठ्या बापाची मुलगी असो आणि तिचे सासर कितीही श्रीमंत असो. आणि तुम्ही असे कोणते स्थळ शोधले आहेत तिच्यासाठी म्हणून तिला एवढी मोठी मोठी स्वप्ने दाखवत आहात? आईचे बोलणे ऐकून बाबा म्हणाले, अगं राधा, ती तुझी मैत्रीण होती ना, जी लंडनमध्ये जाऊन स्थायिक झाली होती. आता ती भारतात येत आहे तिच्या मुलाचे लग्न करण्यासाठी. अगं, तिच्या नवऱ्याचा फोन आला होता मला. ते त्यांच्या मुलासाठी आपल्या वर्षाबद्दल बोलत होते. ते असेही म्हणत होते की इथे एखादा चांगला बंगला असेल तर सांगा, कारण ते लोक आता इथेच शिफ्ट होणार आहेत. राधा, आता असे समज की आपल्या मुलीचे नशीब उघडणार आहे. बाबांचे बोलणे ऐकून आईला राग आला. ती म्हणाली, असे का बोलत आहात? तुमच्या मुलीसाठी असा विचार करताना तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? हे बघा, मी माझ्या मुलीसोबत एवढा मोठा अन्याय होऊ देणार नाही. आईचे बोलणे ऐकून बाबा म्हणाले, तू काळजी करू नकोस राधा, आपली मुलगी भारताबाहेर जाणार नाही. हे लोक कायमचे इथेच राहण्यासाठी येणार आहेत. मग बाबा मला म्हणाले, जा वर्षा, माझ्यासाठी एक कप चहा बनवून आण. मी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेले, पण मला किचनपर्यंत आईबाबांचा बोलण्याचा आवाज ऐकायला येत होता. ते दोघे एकमेकांशी भांडत होते. आई कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्थळासाठी तयार होत नव्हती आणि बाबा हट्ट करून बसले होते की माझे लग्न होईल तर तिथेच होईल. पण मला हे समजत नव्हते की आई या स्थळासाठी नकार का देत होती. मी तर बाबांनी त्या स्थळाबद्दल सांगितले ऐकल्यापासून आनंदात होते. आम्ही खूप गरीब होतो, त्यामुळे आम्हाला एक एक पैसा विचार करून खर्च करावा लागायचा. खूप साऱ्या इच्छांना मनातच मारावे लागायचे. आईबाबांची भांडणे तर चालूच होती, पण माझे लक्ष त्यांच्याकडे नव्हते, कारण मी तर मनातल्या मनात खूप खुश होते. कारण आता लवकरच माझे नशीब बदलणार होते. आता यापुढे माझ्या आयुष्यात फक्त आनंदच येणार होता. माझे लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलाबरोबर जर झाले तर मी महाराणीप्रमाणे ऐश करणार या विचाराने मी खूप खुश होते. त्या काकूंचा मुलगा खूप हँडसम होता. मी मनातल्या मनात माझ्या लग्नाचे स्वप्न रंगवू लागले. पण मला असेही वाटत होते की काय माहिती त्या काकू मला त्यांच्या मुलीसाठी म्हणजे राजीवसाठी पसंत करतील की नाही. मी देवाकडे प्रार्थना करू लागले की काकूंनी त्यांच्या मुलासाठी मलाच पसंत करावे. मी बाबांसाठी चहा बनवला आणि चहा घेऊन बाहेर आले तेव्हा आई तिथे नव्हती, तर बाबा खुर्चीवर बसले होते. मला समजले की आई नाराज झाली असणार. त्या दोघांमध्ये खूप वाद झाला होता. मी बाबांना चहा दिला आणि माझ्या खोलीत गेले. एका आठवड्यानंतर काकू त्यांच्या मुलाबरोबर घरी आल्या होत्या. त्यांनी आमच्यासाठी लंडनहून खूप सारे गिफ्ट्स आणले होते. मी तर आनंदाने भारावून गेले होते. मी आईला म्हणाले, आई, तू तर उगाच काळजी करतेस. तू पाहशील, लग्नानंतर या सर्व वस्तूंची मी मालकीन बनेन. आईने नाराज होऊन माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, तू सुद्धा तुझ्या बापासारखी लालची आहेस. तुला आताही मी सांगते की या स्थळासाठी तू नकार दे. आईचे बोलणे मला विचित्र वाटले. मी मनात विचार केला की ही कसली आई आहे
स्वतःच्या मुलीसाठी एवढे चांगले स्थळ चालून आले आहे आणि ही नकार द्यायला सांगते आहे. दुसऱ्या मुलींच्या आया तर त्यांच्या मुलीसाठी श्रीमंत घरात मुलीचे लग्न व्हावे म्हणून धडपड करतात आणि माझी आई घरी चालून आलेले चांगले स्थळ नाकारते आहे. मी आईला म्हणाले, आई, तू अशी कशी आहेस ग? तुला तुझ्या मुलीचा आनंद पाहवत नाही का? आई लगेच म्हणाली, मला तुला आनंदी पाहायचे आहे, त्यासाठीच तर मी असे बोलत आहे. कारण मी ऐकले आहे की राजीवमध्ये काहीतरी गडबड आहे. आईचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, जर राजीवमध्ये काही गडबड असती तर बाबांनी माझ्यासाठी ते स्थळ कधीच आणले नसते आणि मीही राजीवबद्दल असे काही कधीही ऐकले नाही. मी त्याला लहानपणापासून पाहिले आहे. तो खूप स्मार्ट मुलगा होता. मग 8-10 वर्षात अशी काय गडबड झाली? मला तर असे वाटते आहे की तुला मी आनंदी असावे असे वाटतच नाही. माझे बोलणे ऐकून आई गप्प झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि मला माझ्या बोलण्याची लाज वाटू लागली. मी पटकन आईची माफी मागितली आणि आईनेही मला लगेच माफ केले. पण तिने पुन्हा कधीच राजीवच्या स्थळाबद्दल माझ्याशी चर्चा केली नाही. राजीवच्या आईची तर या स्थळाला पसंती होती. काही दिवसांनी आईनेही कशीबशी या स्थळासाठी पसंती दर्शवली. आता दोन्हीकडून लग्नाची तयारी सुरू झाली आणि मग लग्नाचा दिवस उजाडला. माझ्या लग्नाच्या दिवशी आई खूप उदास होती. मला वाटले की बहुतेक मी आता सासरी जाणार आहे, यामुळे आई उदास असेल. मी नवरी बनून स्टेजवर बसले होते, पण समोर बसलेले लोक आणि इतर नातेवाईक माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहून आपापसात काहीतरी बोलत होते. आधी तर मला त्यांचा खूप राग आला, पण नंतर मी स्वतःला रिलॅक्स केले. मला असे वाटले की ते सर्वजण माझ्यावर जळत आहेत, कारण मी एवढ्या मोठ्या श्रीमंत घराण्यामध्ये सून बनून जाणार होते. पाठवणीच्या वेळी आई खूप रडली. त्यानंतर मी माझ्या सासरी आले. सासरी आल्यानंतर सर्व विधी पार पडल्या आणि मला माझ्या सासूने राजीवच्या खोलीमध्ये बसवले. एवढी सुंदर खोली पाहून मला खूप आनंद झाला. मी आरामात बेडवर बसले आणि राजीवची वाट पाहू लागले. तेवढ्यात दरवाजा उघडून राजीव आत आला. त्याला पाहून माझे काळीज धडधडायला लागले होते. तो हळूच माझ्याजवळ येऊन बसला. त्याने माझा घुंगट उचलला तेव्हा मी माझी नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. राजीवला पाहिल्यावर मी एकटक त्याच्याकडे पाहतच राहिले, कारण तो सिनेमातल्या हिरोपेक्षा काही कमी नव्हता. मला माझ्या नशिबावर गर्व होऊ लागला. तो हळूहळू माझ्याशी बोलायला लागला. त्याच्या बोलण्यात आपलेपणा होता. तो खूप प्रेमाने बोलत होता. मला असे वाटत होते की रात्रभर त्याचे बोलणे असेच ऐकत राहावे. राजीवने मला विचारले, हे लग्न तुझ्या मर्जीने झालेले आहे ना? यावर मी होकारार्थी मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्याने लग्नाचे गिफ्ट म्हणून माझ्या हातात एक गुलाबाचे फूल दिले. मी मनात म्हणाले, बायकोला लग्नाच्या रात्री कोणी असले गिफ्ट देते का? राजीवने माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन ओळखले होते. तो जोरात हसायला लागला आणि हसत म्हणाला, एवढे टेन्शन घेऊ नकोस, तुला लग्नाचे गिफ्ट लवकरच मिळेल. मला राजीवचे हसणे, बोलणे सर्व काही आवडले होते. मी त्याच्याकडेच एकसारखी पाहत होते. मला असे वाटायला लागले की माझ्यासारखी नशीबवान या जगात कोणीच नाही. पण मला काय माहिती होते, हा आनंद फक्त आजच्या रात्री पुरता मर्यादित होता. मला ठाऊक नव्हते की माझ्या आयुष्यामध्ये असे एक वादळ येणार आहे जे सर्व काही नष्ट करणार होते. मी सकाळी उठले आणि ड्रेसिंग टेबलसमोर जाऊन उभी राहिले आणि स्वतःला आरशात पाहून लाजले, कारण माझ्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची लाली आली होती. मग मी खोलीत इकडे तिकडे पाहिले तर राजीव खोलीत नव्हता. त्यानंतर मी आंघोळ करून फ्रेश झाले आणि एक सुंदर असा लाल रंगाचा सूट घातला. छान तयार होऊन सोप्यावर जाऊन बसले आणि राजीवची वाट पाहायला लागले. बऱ्याच वेळाने माझ्या खोलीमध्ये कोणीतरी आले. मी उठून पाहिले तर माझी सासू होती. त्यांच्याबरोबर एक वेडा मुलगा होता. सासू म्हणाली, वर्षा, मला माफ कर, पण आता मी अजून याची जबाबदारी घेऊ शकत नाही आणि आता याला सांभाळूही शकत नाही. हा घे तुझ्या वेड्या नवऱ्याचा हात. आता तू जाणे आणि तुझे काम. अगं, तू दरवाजा उघडशील म्हणून रात्रभर मी इथेच बाहेर हॉलमध्ये तुझी वाट बघत बसले होते. पण लग्नामुळे तू खूप दमली असशील म्हणून मी तुला झोपेतून उठवले नाही. रात्रभर कोणास ठाऊक हा तुझा वेडा नवरा कुठे रस्त्यावर फिरत होता. आता सांभाळ तुझ्या नवऱ्याला आणि हो, ही घे सून मूग दाखवल्याबद्दलची अंगठी. माझ्या सासूचे हे बोलणे ऐकून माझ्या काळजावर वार झाल्यासारखे वाटले. मी कधी समोर उभ्या असलेल्या त्या वेड्या मुलाकडे पाहत होते तर कधी माझ्या सासूकडे.
पाहत होते. सासूने ती हिऱ्याची अंगठी जबरदस्तीने माझ्या बोटामध्ये घातली आणि तिथून निघून गेली. आणि मी टेबलवर पडलेल्या त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहत राहिले आणि विचार केला की रात्री कोणी मला एवढा मोठा धोका दिला, जो माझा नवरा बनून माझ्या खोलीत आला होता. पण आता समोर उभ्या असलेल्या राजीवला पाहून मी तर सुन्न झाले होते. त्या वेड्या मुलाच्या तोंडातून लाळ टपकत होती. रात्री झोप न झाल्यामुळे लाल झालेले त्याचे डोळे, वाढलेली दाढी, मोठमोठे केस. तो बेडवर पडला आणि म्हणाला, वर्षा, तू माझी बायको आहेस. काल आपले लग्न झाले होते, पण मला असे वाटले की मी रस्त्यावरच्या पळणाऱ्या गाड्या पाहाव्यात. त्यामुळे मी रात्रभर घरी आलो नाही. आता मला झोप येत आहे. तू काळजी करू नको. मी सकाळी लवकर उठेन आणि तुलाही माझ्यासोबत त्या पळणाऱ्या गाड्या दाखवायला घेऊन जाईन. तो बोलता बोलता झोपून गेला. माझी नजर त्या गुलाबाच्या फुलावर टिकून राहिली होती, जी मला रात्री गिफ्ट म्हणून दिली गेली होती. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. माझ्याबरोबर नशिबाने असा का खेळ खेळला असेल, हा विचार माझ्या मनात येऊ लागला. माझे मन बोलत होते की रात्री माझ्याबरोबर जे काही झाले होते ते सर्वांना ओरडून सांगावे, पण मी गप्प राहिले. रडत रडत मला मागचे सर्व आठवू लागले आणि काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. लग्नात का सर्व लोक माझ्याकडे पाहून आपापसात बोलत होते? का नवरा मुलाच्या सोबत सतत एक मुलगा होता? का नवऱ्या मुलाने लग्नात मास्क घातला होता? लग्नात कोणीतरी विचारले होते की नवऱ्या मुलाने मास्क का घातला आहे. तेव्हा त्याच्या बाजूच्या एका माणसाने सांगितले की नवऱ्या मुलाला धुळीची ॲलर्जी आहे म्हणून त्याने मास्क घातला आहे. मी कित्येक तास अशीच रडत बसले होते. तेव्हा आमची कामवाली आली आणि मला म्हणाली, मॅडम, तुम्हाला भेटण्यासाठी तुमचे आईबाबा आले आहेत. मी धावत बाहेर गेले आणि रडतच माझ्या आईच्या गळ्यात पडले. आई म्हणाली, वर्षा, काय झाले? तू अशी का रडत आहेस? अगं सांग ना, काय झाले आहे तुझ्यासोबत? मी आईला रडत म्हणाले की माझ्याबरोबर खूप मोठी फसवणूक झाली आहे. आई, तो राजीव तर वेडा आहे. तुझ्या मैत्रिणीने आपल्याला फसवले आहे. माझे बोलणे ऐकून आई म्हणाली, नाही वर्षा, माझ्या मैत्रिणीने कोणतीही फसवणूक केली नाही. उलट तुझ्या बाबांच्या डोळ्यावर लालचीपणाची पट्टी होती, ज्यांना पैशासमोर काहीही दिसत नव्हते. उलट असे बोलणे योग्य ठरेल की तुझ्या बाबांनी त्यांच्या मुलाची मेडिकल कॉलेजमध्ये शिकण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुझा बळी दिला आहे. तुझी सासू कित्येक वर्ष आपल्या वेड्या मुलासाठी मुलगी शोधत होती, पण कोणीही त्यांना आपली मुलगी द्यायला तयार होत नव्हते. तेव्हा तुझ्या सासूने लालच दाखवली की जी मुलगी तिच्या मुलाशी लग्न करेल तिला सोन्याने मढवणार, आणि एवढ्याशा गोष्टीसाठी तुझ्या वडिलांनी तुला कुर्बान केले. वर्षा, मला माफ कर, मी तुझी गुन्हेगार आहे. मला याबद्दल जास्त माहिती नव्हती. मला एवढेच माहिती होते की माझ्या मैत्रिणीचा मुलगा राजीव डोक्याने थोडासा कमी आहे, पण मला तू एवढा वेडा असेल याची खात्री नव्हती. ह्या सर्व गोष्टी तर तुझ्या बाबांनी मला तुझ्या लग्नानंतर सांगितल्या, जेव्हा ते खूप सारे पैसे घेऊन घरी आले होते. आणि वर्षा, तुला मी 1000 वेळा समजावले होते की ह्या लग्नासाठी तू नकार दे, पण तुझ्याही डोळ्यावर तुझ्या बापासारखी लालचीपणाची पट्टी बांधली होती. मी अविश्वासाने बाबांकडे पाहिले तेव्हा बाबा म्हणाले, वर्षा, तू तुझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, हे सर्व मी तुझ्या आनंदासाठी केले होते. मला मान्य आहे तो मुलगा थोडा वेडा आहे, पण हा विचार कर की ही सर्व संपत्ती तुझीच आहे. तूच ह्या संपत्तीची मालकीण आहेस. तू इथे ऐश करशील. मी म्हणाले, बाबा, जर मनच आनंदी नसेल तर काहीही चांगले वाटत नाही. तुम्ही माझ्याबरोबर खूप वाईट केले आहे. बाबा, आजपासून माझा आणि तुमचा काहीही संबंध नाही. ना तुम्ही माझे वडील आहात, ना मी तुमची मुलगी. एवढे बोलून मी बाहेरून आतमध्ये आले. माझ्या मागे आईच्या रडण्याचा आवाज येत होता. तेवढ्यात माझी कामवाली आली आणि म्हणाली, मॅडम, तुम्हाला मोठ्या मालकीनबाई बोलवत आहेत. मी माझ्या सासूच्या खोलीत गेले तेव्हा ती मला खूप काळजीत वाटली. ती मला पाहून म्हणाली, मला समजले आहे की तुझ्या बाबांनी तुला आणि तुझ्या आईला हे सांगितले नाही की माझा मुलगा वेडा आहे. मी तर तुझ्या बाबांना सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या होत्या आणि मी हे समजत होते की तू तुझ्या मर्जीने माझ्या मुलाशी लग्न केले आहे. मला माफ कर, मला या गोष्टीची लाज वाटते, पण मला तुला एक सांगायचे आहे. माझा मुलगा राजीव सुरुवातीपासून वेडा नव्हता. राजीववर उपचार सुरू आहेत. डॉक्टर बोलले आहेत की तो लवकरच ठीक होईल. फक्त तू हिंमत हारू नकोस. राजीव 10-12 वर्षांचा असताना असा वेडा झाला आहे. डॉक्टर म्हणाले की त्याने कोणत्या तरी गोष्टीचे टेन्शन घेतले आहे आणि त्यामुळेच त्याचा हा आजार वाढत गेला आणि तो आता ह्या स्टेजला पोहोचला.
पण डॉक्टरांना आशा आहे की तो लवकरच ठीक होईल. माझी सासू मला खूप आशा दाखवत होती, पण मी त्यांना काहीही न बोलता खोलीतून बाहेर आले आणि हॉलमधील सोफ्यावर येऊन बसले आणि विचार करायला लागले की मला सर्वात जास्त दुःख कोणत्या गोष्टीचे आहे. राजीव वेडा आहे याचे, की काल रात्री माझ्याबरोबर जे काही घडले आहे त्याचे. पण तेव्हा मी खूप विचार केला तेव्हा मला जाणवले की मला राजीव वेडा आहे याचे काहीच दुःख वाटत नाही. काल रात्री माझ्यासोबत जे काही झाले ते जर झाले नसते तर मी माझ्या नशिबाचा भाग म्हणून राजीवला पती म्हणून स्वीकारले असते. पण आता सर्व काही उलट झाले होते. काल रात्री माझ्यावर खऱ्या अर्थाने राजीवचा हक्क होता. तो मी कोणत्या तरी पुरुषाला दिला होता. हा विचार करून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या मनात सतत हाच विचार येऊ लागला की काल रात्री ज्या माणसाला मी माझे सर्वस्व अर्पण केले तो जर माझा नवरा असता तर. कारण तो मला आवडायला लागला होता, पण तो धोकेबाज माणूस माझ्यासोबत ते सर्व काही करून गेला होता आणि मी त्याला माझा नवरा समजत राहिले. जेव्हा राजीव झोपेतून उठला तेव्हा त्याने घरात गोंधळ सुरू केला, पण त्याला औषधे देताच तो शांत झाला. मी सासूला म्हणाले की मला माझ्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो पाहायचे आहेत. माझ्या सासूने पटकन माझ्यासमोर फोटोचा अल्बम आणि व्हिडिओची कॅसेट आणून ठेवली. मी खूप बारकाईने काल माझ्यासोबत ज्या मुलाने रात्र घालवली त्याला शोधत होते. तो नक्कीच माझ्या सासूकडचा कोणता तरी नातेवाईक असेल असे मला वाटले, पण मला कोणत्याही फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तो मुलगा दिसला नाही. मला या गोष्टीचे खूप टेन्शन आले की तो मुलगा नक्की कुठून आला होता. आता राजीवसुद्धा रात्रभर घरामध्ये गोंधळ घालायचा. काही वेळा तर त्याने कात्री घेऊन माझे केस कापण्याचा प्रयत्न केला होता. तो स्वतःला देखील इजा पोहोचवायचा. कधी घरातील आरसे फोडायचा तर कधी चाकूने स्वतःच्या अंगावर वार करून घ्यायचा आणि रक्त पाहून घाबरून जायचा. जेवताना देखील तो अर्धे जेवण कपड्यावर आणि अर्धे फरशीवर सांडायचा. लग्नानंतर 1च महिन्यात मी खूप सुकून गेले होते. एके दिवशी राजीव घरातून कुठेतरी निघून गेला. माझी सासू रडून बेहाल झाली होती. सर्वजण त्याला शोधून दमले. मला सुद्धा त्याची काळजी वाटत होती. मी त्याला पतीच्या रूपात स्वीकारू शकत नव्हते, पण तरीही माणुसकीच्या नात्याने मलाही त्याची काळजी वाटत होती. मी माझ्या खोलीत बेडवर पडले होते तेव्हा अचानक कोणीतरी बाहेरून खिडकीला धक्का दिला. मी घाबरून उठून बसले, पण जो माणूस खिडकीतून उडी मारून आत आला त्याला पाहून मी अवाक झाले. कारण हाच तो मुलगा होता जो लग्नाच्या रात्री माझ्या खोलीमध्ये आला होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, वर्षा, किती बारीक झालीस तू. मला माहिती आहे तुझा वेडा नवरा तुला खूप त्रास देतोय. त्याने तुझे आयुष्य नरक बनवले आहे. मला तुझी अशी अवस्था पाहवत नाही. तू माझ्याबरोबर चल, मी तुला नेहमी आनंदात ठेवेन, तुझी सगळी दुःख दूर करेन. तुझा वेडा नवरा तुला त्रास देण्याशिवाय काहीही देऊ शकत नाही. पण मी त्याचे असे बोलणे ऐकून त्याच्या जोरात कानाखाली ठेवून दिली. मी त्याला म्हणाले, तूच माझे आयुष्य बर्बाद केले आहेस. तुझा विचार करून माझी अशी अवस्था झाली आहे. तू मला फसवून माझ्यासोबत ती रात्र घालवली. खरे तर त्या रात्री माझ्या नवऱ्याचा माझ्यावर हक्क होता, पण तू त्याचा हक्क हिरावून घेतला आणि माझी फसवणूक केली. तो मुलगा म्हणाला, वर्षा, तुझा नवरा तर वेडा आहेच, पण आता मला असे वाटते आहे की तू त्याच्यासोबत वेडी झाली आहेस. अगं, राजीव वेडा आहे. तो तुला आयुष्यात कधीही खुश ठेवू शकणार नाही. त्याचा विचार करून तू स्वतःला बर्बाद करू नकोस. तुझा हात माझ्या हातात दे, मी तुला सदैव खुश ठेवेन. तो मुलगा खूप वेळ मला समजावत होता, पण मी त्याला नकार दिला. मी स्वतःला गुन्ह्याच्या दलदलीत ढकलू शकत नव्हते आणि माझ्या नवऱ्याची एवढी मोठी फसवणूकही करू शकत नव्हते. भलेही तो वेडा होता, पण कुठे ना कुठेतरी देव आहे आणि तो आपल्या सर्वांना बघत असतो आणि मला हे चुकीचे काम करायचे नव्हते. त्यामुळे मी त्या मुलाला माझ्या खोलीबाहेर पळवून लावले. तो ज्या खिडकीतून माझ्या खोलीत आला होता त्याच खिडकीतून बाहेर गेला. तो मुलगा गेल्यानंतर मी बेडवर पडून रडायला लागले. हो, हे खरे होते की मला त्या मुलावर प्रेम झाले होते, पण ही गोष्ट मी त्याला बोलू शकत नव्हते आणि मी त्याच्या प्रेमाला स्वीकारूही शकत नव्हते. मी द्विधा मनस्थितीमध्ये होते. ना मी माझ्या वेड्या नवऱ्याला सोडू शकत होते, ना माझ्या प्रेमाला स्वीकारू शकत होते. तेव्हा अचानक मला बाहेरून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. मी बाहेर येऊन पाहिले तर माझा नवरा राजीव रक्तबंबाळ झाला होता आणि माझी सासू जोरजोरात रडत होती. मी घाबरून माझ्या सासूला विचारले, सासूबाई, काय झाले आणि हा राजीवचे रक्त एवढे का वाहत आहे. माझे बोलणे ऐकून माझी सासू रागाने मला म्हणाली, तुझा याच्याशी काय संबंध. तू जा आणि तुझी झोप पूर्ण कर. मी धावत माझ्या खोलीमध्ये गेले आणि पुन्हा रडायला लागले.
रात्री राजीव जेव्हा खोलीमध्ये आला तेव्हा तो माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत होता. मला असे वाटत होते की त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. त्याच्या डोक्याला पट्टी बांधली होती. मला त्याच्यावर दया आली मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाले, राजीव, मी कधीच तुझी काळजी घेतली नाही. मला माफ कर. मी तुला एक वेडा समजून दुर्लक्ष करत राहिले. पण आता जे काही झाले आहे त्यासाठी मी तुझी माफी मागते. आता आपण दोघेही मैत्री करूयात आणि यापुढे एक चांगले मित्र बनून राहूयात. माझे बोलणे ऐकून राजीव हसला आणि म्हणाला, तू खूप चांगली आहेस वर्षा. राजीवच्या ह्या बोलण्याच्या अंदाजाने मी चकित झाले, पण मी त्याला थांबवू शकत नव्हते. मला असे वाटले की त्याने आज माझ्याशी मन मोकळे करून बोलावे. मला हे माहिती होते की त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही. डोक्याने थोडासा कमी आहे, पण आता मलाही त्याच्याशी बोलावेसे वाटत होते. राजीव माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, वर्षा, तुला माहिती आहे का, मुलांसाठी सर्वात त्रासदायक गोष्ट काय आहे? तर ते म्हणजे आई वडिलांचे भांडण. मी लंडनमध्ये वाढलो. माझी आई कमी शिकलेली होती. माझ्या बाबांना आई पसंत नव्हती, पण माहिती नाही त्यांचे लग्न कसे झाले होते. घरामध्ये आई बाबांची सतत भांडणे व्हायची. माझी आई लंडनमध्ये एकटीच होती. आमचे तेथे कोणीही नातेवाईक नव्हते. तेव्हा माझे बाबा आईला खूप मारायचे आणि मला त्यामुळे खूप भीती वाटत होती. मी एका कोपऱ्यामध्ये उभी राहून त्यांची भांडणे पाहायचो. मी राजीवच्या तोंडून ह्या गोष्टी ऐकत होते. एक वेडा माणूस एवढ्या समंजसपणे कसा बोलू शकतो? तो पुढे म्हणाला, एके दिवशी बाबांनी आईच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट फेकून मारला. आईचे डोके फुटले आणि रक्त यायला लागले आणि हे सर्व पाहून मी बेशुद्ध पडलो. मी बेशुद्ध पडल्यामुळे माझे वडील खूप घाबरले होते. त्यांनी त्यानंतर माझ्या आईवर 1 आठवड्यापर्यंत हात उचलला नव्हता. आता जेव्हा पण माझे बाबा आईला मारायचे तेव्हा मी मुद्दाम बेशुद्ध पडत होतो आणि असे करता करता मी स्वतःला वेडा असल्याचे नाटक सुरू केले. आता बाबांना प्रत्येक वेळी माझी चिंता वाटू लागली आणि याच काळजीमुळे त्यांनी आईशी भांडण करणे कायमचे बंद केले. मी स्वतःला मानसिक आजार असल्यासारखे दाखवू लागलो. हळूहळू मी स्वतःची ओळख विसरायला लागलो होतो. वर्षा, तुला माहिती आहे का, ह्या वेडेपणामुळे माझे शिक्षण अर्धवट राहिले. माझे सगळे मित्र माझ्यापासून वेगळे झाले. मी एकटाच राहत होतो आणि त्या दिवशी मी एकदम तुटून गेलो होतो जेव्हा मला माहिती झाले होते की माझ्या आईने माझ्या बाबांना धोका द्यायला सुरुवात केली होती. ज्या आईसाठी मी माझे सर्व काही कुर्बान केले होते त्याच आईने माझ्या बाबांची फसवणूक करायला सुरुवात केली. माझी आई तिच्या मित्रांना घरी बोलवायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पार्टी चालू असायच्या. आईला वाटत होते की मी खरोखर वेडा आहे, त्यामुळे ती माझ्यापासून काहीही लपवत नव्हती. ती बिनधास्त परपुरुषांना माझ्यासमोर फोनवर बोलायची. माझ्या आईचे अशा प्रकारचे वागणे पाहून मी खरंच वेडा व्हायला लागलो होतो. बाबा तर पूर्णपणे बदलले होते. आता ते आईवर अजिबात हात उचलत नव्हते. खरे तर मी तेव्हाच माझ्याबद्दल सर्व काही खरे सांगितले असते, पण माझ्या आईच्या अशा वागण्यामुळे मी स्वतःला थांबवले. आता माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीबद्दल प्रेम उरले नव्हते. मी असेच विनाकारण आयुष्य जगत होतो. हळूहळू सर्व नातेवाईकांमध्ये ही गोष्ट पसरली होती की मी वेडा आहे. माझ्या घराचा मी एकमेव वारस होतो. बाबा मला पाहून सतत काळजी करायचे आणि आता आईलाही माझ्या लग्नाबद्दलची चिंता वाटू लागली आणि त्यामुळे ती माझ्या लग्नासाठी मुली शोधू लागली. आता माझ्या आईचे प्रेम प्रकरणसुद्धा कमी झाले होते. त्यानंतर आम्ही सर्वजण भारतात परतलो. खरं तर देवाचे आभार मानावे लागेल की आईने भारतात आल्यावर कोणत्याही वाईट काम केले नाही. आईने आता माझे लग्न करायचे ठरवले होते, पण मी लग्नासाठी तयार नव्हतो आणि माझी लग्न करायची इच्छाच नव्हती. लग्न ह्या शब्दावरून माझा विश्वास उडाला होता, कारण माझ्या आईवडिलांचे उदाहरण माझ्यासमोर होते. पण लग्नाच्या दिवशी जेव्हा मी तुला पाहिले त्या क्षणी मला तू खूप आवडलीस आणि मला तुझ्यावर प्रेम झाले. प्रेम या शब्दाचा अर्थ मला तुझ्याकडे पाहूनच समजला. त्यामुळे मी लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्या खोलीत माझ्या असली रूपामध्ये आलो होतो, पण त्यानंतर कधीही मी तुझ्यासमोर आलो नाही. प्रत्येक वेळी तुझ्यासमोर वेडाच बनून राहिलो. मला तुझी पारख करायची होती, म्हणून मी आज खिडकीतून उडी मारून तुझ्या खोलीत आलो होतो. मला माझे तुझ्यावरचे असणारे प्रेम समर्पित करायचे होते. तुझ्या मनात तुझ्या वेड्या नवऱ्याबद्दल द्वेष निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण तू माझ्या प्रेमाला नकार देऊन तुझ्या चांगल्या चारित्र्याची ग्वाही दिलीस. मी मानतो की हे सर्व करणे चुकीचे आहे. असे केल्यामुळे एका मुलीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू शकते. पण मी तरी काय करू वर्षा, तूच सांग.
मी लहानपणापासून माझ्या आईवडिलांना पाहत आलो आहे. माझे वडील माझ्या आईला मारायचे आणि नंतर माझी आई माझ्या वडिलांना फसवून परपुरुषाबरोबर प्रेम प्रकरण करायला लागली. आता तूच सांग, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू शकलो असतो? मला मान्य आहे की मी तुला एवढे दिवस त्रास दिला. मी तुझ्याबरोबर जे काही केले ते चुकीचेच केले, पण तेव्हा माझी परिस्थितीच तशी होती. तेव्हा माझी मजबुरी होती. तुला माझ्यामुळे जो काही त्रास झाला त्यासाठी मला माफ कर. वर्षा, मी तुझा गुन्हेगार आहे. मी आश्चर्यचकित होऊन राजीवचे बोलणे ऐकत होते. मला काहीच कळत नव्हते की मी त्याला काय रिॲक्ट करू. त्यानंतर राजीवने त्याच्या डोळ्यावरचा चष्मा उतरवून टेबलवर ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावरून नकली दाढी मिशी काढून ठेवली आणि मोठे मोठे घाणेरडे केस असलेला विग पण बाजूला काढून ठेवला. आणि त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला आणि बाथरूममध्ये तोंड धुवून आला तेव्हा त्याचा सावळा रंगसुद्धा उतरलेला होता. साफ, स्वच्छ आणि सुंदर असा राजीव माझ्यासमोर उभा होता. हा तोच राजीव होता जो माझ्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये लपून बसला होता. राजीव माझ्याजवळ बसला आणि माझा हात त्याच्या हातात घेऊन म्हणाला, वर्षा, मी कधीच तुझ्यासमोर माझा खरेपणा जाहीर केला नसता, पण मी काय करू? माझे तुझ्यावर खूप प्रेम होते आणि मला भीती वाटत होती की माझ्या या भेड्याचे सोंग घेतलेल्या नाटकामुळे मी तुला कुठेतरी गमावून बसेन. त्यामुळे मी तुझ्यासमोर यायचे ठरवले. तू जर माझ्या आयुष्यामध्ये आली नसतीस तर मी असाच वेड्याचे सोंग घेऊन माझे आयुष्य एकट्याने घालवले असते. पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि म्हणून हे सर्व शक्य झालेस. वर्षा, तू मला खरंच माफ केले आहेस ना? राजीवचे असे बोलणे ऐकून मी रडता रडता हसले आणि मला हसताना पाहून राजीव आनंदी झाला. त्याने मला त्याच्या मिठीत घेतले आणि आज मला ते सर्व काही मिळाले होते जे मी देवाकडे मागितले होते. पैसा, संपत्ती या सर्वांपेक्षाही एक प्रेमळ नवरा मला मिळाला होता. तेव्हा मी राजीवला विचारले, आता हे सांगा की आज तुमच्या डोक्याला ही जखम का झाली? राजीव म्हणाला की जेव्हा मी खिडकीच्या बाहेर उडी मारली तेव्हा माझे डोके जमिनीवर लागले, त्यामुळे ही जखम झाली होती. मी राजीवच्या कपाळावर माझे ओठ टेकवले आणि आजची रात्र आम्हा दोघांसाठी आनंद घेऊन आली होती. आजपासून आम्ही आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. सकाळी उठल्यानंतर मी माझ्या सासूला सर्व काही सत्य सांगितले. फक्त त्यांच्यापासून एक गोष्ट लपवली की राजीवला तुमच्या वाईट कृत्यांबद्दल माहिती आहे. एक आई आपल्या मुलासमोर लाजिरवाणी व्हावी असे मला पटत नव्हते आणि काहीही झाले असले तरी माझ्या सासूने तिचा भूतकाळ लंडनमध्येच सोडून आली होती. नवऱ्याकडून प्रेम न मिळाल्यामुळे माझी सासू रस्ता चुकली होती, पण आता त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्गुण नव्हता. राजूला स्वतःच्या समोर सही सलामत पाहून माझी सासू आश्चर्यचकित झाली. आनंदाने तिने राजीवला मिठी मारली. माझे सासरे देखील आता खूप खुश होते. आता माझ्या कुटुंबात आनंदी आनंद होता. दुःखाचे सावट आता आमच्या कुटुंबापासून दूर गेले होते आणि आनंदाचा सूर्य चमकायला लागला होता. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.